नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीनिमित्त तडेगाव ठाकूर या ग्रामीण भागात महारॅली काढण्यात आली। रॅलीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून राष्ट्रगीताने सुरुवात केली। रॅलीची सुरुवात भाऊसाहेब ठाकूर विद्यालयापासून करण्यात आली। रॅलीमध्ये जिल्हा परिषद शाळा, मुले आणि मुली, भाऊसाहेब ठाकूर विद्यालयामधील शिक्षक आणि विद्यार्थी या गावातील नागरिकांचा सहभाग होता। या रॅलीमध्ये खास आकर्षण लेझिम वेशभूषा होती। रॅलीमध्ये शिवगर्जनाच्या जयघोषाने तडेगाव ठाकूर शिवमय झाले होते। ठिकठिकाणी रॅलीच्या दरम्यान बिस्किट, शरबत व चॉकलेट वाटण्यात आले। या महारॅलीमध्ये प्रमुख उपस्थिती डॉक्टर पालीवाल, गेडामताई, तिखेताई, पत्रकार सुनील घोरमाडे, आशिष थोरात, सोळंके सर इत्यादीच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। मॉर्निंग, तळेगाव ठाकूर येथून मी माधुरी थोरात बोलत आहे। आज आमच्या गावामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली होती। यामध्ये गावातील लोकांनी सहभाग केलेला, विविध लोकांनी याच्यामध्ये सहयोग केलेले, जागोजागी मुलांना चॉकलेट बिस्किट वाटलेले, याच्यामध्ये सगळ्यांचा आम्हाला सहयोग पाहायला मिळालेला। शिवाजी जयंतीमुळे आज सगळ्या मुली विविध वेशभूषेमध्ये इथे आल्या होत्या। त्यांना पण विविध प्रकारचे बक्षीस आज आमच्या शाळेमार्फत दिल्या जाणार आहे। याच्यामध्ये ग्रीन फाउंडेशनचा पण सहयोग होता आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी आम्हाला खूप सहयोग केला आणि सगळ्यात जास्त मी छोट्या चिमुकल्यांचे आभार मानते। थँक्यू। ईश्वर पाटील, मी भाऊसाहेब ठाकूर विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी। आमचं गाव तळेगाव ठाकूर, आमच्या गावात 2 दिवसापासून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे। तर काल 18/2/2024 आम्ही शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रांवर एक्झाम घेतली आणि त्याचप्रकारे 19/2/2024 आम्ही रॅली या रॅलीत ग्रीन फाउंडेशन तर्फे आम्ही ही रॅली आयोजित करण्यात आली आहे आणि या रॅलीत 400 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि आमच्या काळजीकरिता लोकांनी टेंट घेतले आहे। त्यात ज्यूस, नाश्ता वगैरे होता आणि वेगवेगळ्या मुलांनी वेशभूषा केली आहे आणि त्याचाच आम्ही बक्षीस समारंभ पण ठेवू, नंतर कार्यक्रम पण ठेवू। त्या कार्यक्रमात आम्ही डान्स असे विविध कला वगैरे ठेवू। धन्यवाद साहेब। त्यानंतर आपल्या शाळेचा संपूर्ण शिक्षक वर्ग, जिल्हा परिषद शाळेचे संपूर्ण शिक्षक वर्ग या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारताचं एक चैतन्य स्थान आहे। शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाचा देहाशी अभिमान जागृत होतो। महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला ज्यांनी सुशासन, त्यानंतर न्यायपूर्ण शासन कशा पद्धतीने करावं याचा मार्ग ज्या शिवाजी महाराजांनी दाखवला, अशा शिवाजी महाराजांची आज जयंती आहे। आपण बरेचदा म्हणतो की शासक कसा असावा, तर तो शिवाजी महाराजांसारखा, ज्यांनी आपल्या देशामध्ये रामराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला। सैनिकांना ज्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही कुठल्याही स्वारीवर जात असाल तर शेतकऱ्याच्या धान्याला किंवा त्याच्या शेतीच्या काळीला देखील हात लागायला नको, पिकाच्या काळीला देखील हात लागायला नको, अशा प्रकारच्या सूचना देणारा सुजाण, जागरूक असा राजा, जाणता राजा अशा शिवाजी महाराजांना आजच्या दिवशी पुन्हा मानाचा मुद्रा मी देतो आहे आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतात।